नमस्ते. हाय. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज ही साडी नऊवारी ऑरेंज कलर साडी दिसते ती माझ्या मैत्रिणीची आहे. तिला म्हटलं अगं मला ना नऊवारी साडी हवी आहे, म्हणजे भावाच्या लग्नाला घालायची आहे. तर मला शिवायची होती. मला शिवायला बाहेर द्यायची नव्हती. तिला म्हटलं सॅम्पलसाठी मला साडी दे. शिवेपर्यंत राहू दे माझ्याकडे आणि शिवल्यानंतर मी तुला देते. तर मी प्रयत्न केला आणि मला वेळ अजिबात नव्हता. घरचं सगळं करून वगैरे करायचं होतं आणि लग्न पण जवळ आलेलं आणि अचानक ठरलं की आता नऊवारी करायची आणि मला रेडीमेडच पाहिजे होती. ती मला शिवून पाहिजे होती. तर शिवायला मला बाहेर द्यायची नव्हती. मग मी सेमी पैठणी साडी आणली आणि म्हटलं आपण ट्राय करूया. हार्डली सांगते मी तुम्हाला अख्खा एका दिवसात मी ही साडी शिवलेली आहे. जसं जमेल तसं शिवलंय. पूर्ण वेळ काढलेला मी, कारण मला लग्नासाठी वेळही नव्हता. बाकीची शॉपिंग असते, सगळं असतं. तुम्हाला माहिती आहे लग्न म्हटलं तर कसं असतं. तेवढ्या ह्याच्यात मला साडी तयारसुद्धा करायची होती आणि वेळही नव्हता. एका दिवसात मी साडी शिवली. अस्तर कटिंग केलं आहे. साडी तिला म्हटलं मला फक्त शिवण्यापुरतं साडी दे. पाहून कटिंग वगैरे ना असं बघून मी अख्खा दिवसात एका दिवसात ही साडी शिवलेली आहे बघा. मग एवढी मोठी साडी आहे ना, मला ती मॅनेजही करता येत नव्हती. म्हणजे बाबूचं खेळणं होतं ना, त्या खेळण्याच्या बॉक्सनी मी ती साडी मॅनेज करते आणि स्केल पण नव्हती मोठी माझ्याकडे. त्यामुळे मी त्याच बॉक्सचा वापर स्केलसाठी पण केला आणि मॅनेजमेंटसाठी सुद्धा केला. कटिंगसाठी सरळ तर स्केल पाहिजे. सरळ तर तुम्ही ॲक्च्युली कटिंग करू शकता. आणि इतकी घाई होती ना मला, त्याच दिवशी शिवायचं होतं. कारण लग्न जवळ होतं, ज्वेलरी करायची होती, त्यांना मुंबईला जायचं होतं, वेळ नव्हता अजिबात. मग आज का दिवसात ती साडी शिवलेली आहे. म्हणजे आपण एकदा मनात घेतलं ना की आपण ते करू शकतो, हे मात्र झालं. आणि मी पहिल्यांदा साडी शिवली आहे आणि इतकी परफेक्ट बसले. तुम्ही नंतर लुक बघा ह्या साडीचा पूर्ण काठ काढून घेतला मी. आता ह्या आपण ज्या मिऱ्या पडल्यात ना, पुढे तुम्हाला सांगते मी, त्या मिऱ्यांचीही कटिंग चालू आहे. त्याचाही काठ आपण ॲडजस्ट केलेला आहे. ह्या प्लेट्स छोट्या छोट्या पुढे महालक्ष्मी मिऱ्या पडतील ना, त्या ज्या आता एवढा पट्टा तर त्या मिऱ्यांसाठी जाणार आहे. मी अख्खी ही नऊवारी साडी ना 6वारी साडीमध्ये शिवले. आणि हे ब्लाऊज पीस आहे बरं का. ब्लाऊज पीसचा मी काष्टा बनला. दोन्ही बघा मॅच नाही होत आहेत ना, त्यामुळे मी तो दोन्ही काठ काढून टाकले आणि एक म्हणून तो मगाशी पट्टा काढला ना, तो दोन्ही बाजूला जोडून दिला, जेणेकरून ते मिसिंग नाही दिसणार. एकाला डिझाईन नाही पहा, म्हणून मी ते दोन्ही जोडून घेतले त्याला असे बघा. म्हणजे इक्वली वाटून जाईल ना ते. आता आपण मॅनेज करतोय, आपण शिवायला बाहेर दिलं ना तर ती लोक नाही करत ॲक्च्युली. आपला म्हणजे साडी कापड सगळं वेस्ट होऊन जातं. आणि सहावारीची नऊवारी ना मी सांगते मोस्ट ऑफ बनत नाही. ज्या प्रकारे मी साडी बनवले ना त्याची नाही बनत. त्याला ना 10वारी 12वारी साडीच लागते. आता बारीक असल्यामुळे ही साडी बसली आणि मी स्वतः शिवते ना, त्यामुळे ती भरपूर मॅनेज केलेलं आहे. प्रत्येक कपडा वाचवून साडी बनवलेली आहे की हा किती कटिंग केली की इतका वाचायला पाहिजे. आता खाली पण काट लावले, कारण त्याचे पण मिस होत होते, आपण कटिंगमध्ये घातले होते ते. आता हा आपण पदर जोडून घेतोय. साडीचा पदर उजव्या पायाला जोडला जातो. उजव्या पायावरनं तो आपल्या डाव्या खांद्यावर परत जातो. आता ही जोडले, थोडे चुन्नट काढून तो पदर जोडावा लागतो. मी शिकलेली नाही आहे कुठेच, असाच प्रयत्न करते आणि मला ते आवडतं. आता हे बघा, ही पॅन्ट तयार झाली, त्याला पण काठ जोडला आहे. तो काष्टा ग्रीन कलरचा आणि तो पदर आहे. साडी मोस्ट ऑफ तयार झाली. आता फक्त तो काष्टा जोडायचा आणि दोन्ही पायांना तो मागून अटॅच करायचा. आता अशा बघा राऊंड शेप घेण्याचा तो काष्टा आपल्याला राऊंड शेपमध्येच चढतो. आणि ह्या तर दोन्ही काठ लावलेले बघा किती दोन्ही मॅच होत आहेत, कारण ते इन मॅच होत होते. एकाला डिझाईन होते, एकाला नव्हती बरं का. आता हा हळूहळू जो आपण राऊंड कापला होता ना, तेवढा राऊंडला चुन्या मारायचा, बाकी प्लेनमध्ये वरती लागून जातो काष्टा. हे बघा, हे दोन्ही काठी किती छान वाटतात. आता आपला राहिला पुढचा मिऱ्यांचा भाग, जो महालक्ष्मी राणीचा म्हणतात ना, छोटे छोटे प्लेस असतात त्यावाल्या. मी ब्राह्मणी नाही शिवले, मला ब्राह्मणी नाही पाहिजे होती. ब्राह्मणी साडी ॲक्च्युली पुरते 6वारीची, पण ही ब्राह्मणी नाही शिवली. आता आपल्या पॅन्टचा भाग घेऊन तिथे आसनचा आकार देऊन अशा छोट्या छोट्या 5 किंवा 8, जसं तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील, छोट्या पाहिजे असतील, त्या हिशोबाने तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घ्यायचे. मला असं थोड्या मीडियम पाहिजे होत्या, जास्त मोठ्या नाही पाहिजे होत्या आणि छोट्याही नाही पाहिजे होत्या. आणि पूर्ण डिझाईन दिसली पाहिजे. हा पूर्ण काठ बरं जोडलेला आहे मी कटिंगमधून. हे बघा, असा किती क्यूट आणि किती सुंदर वाटते. मला स्वतःला विश्वास होत नाही आहे की मी साडी शिवू शकली, आणि ते पण एका दिवसात. आणि कशी माझ्या मनापासून मनासारखी डिझाईन मला करता आली. असं नाही म्हणत की बाहेर शिवून नसती मिळाली, मला मिळाली असती, पण मला स्वतः शिवायची होती. हा माझा हट्ट होता. आता हे काठ बीट सगळं जोडून झालं. आता याला फिनिशिंग करायची आहे छानपैकी. आता राहिला फक्त कंबरपट्टा. तो आज आपण काष्टासाठी जे ब्लाऊज पीसचा कापलेला भाग होता ना, त्या कापलेल्या भागाचा मी इथे कमरपट्टा म्हणून यूज केला. म्हणजे पूर्ण टोटल साडी अख्खी यूज झालेली आहे. कुठेही एकही तुकडा वेस्ट नाही. बघा, ही साडी मी अशीच घालून त्याचा फोटो काढले की किती छान रोल झालाय बघा. ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये केलं आहे मी, ब्ल्यू कलर घेतला आहे. आणि फायनल लुक बघा, किती क्यूट आहे. आवडलं असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.